शेकडो वर्षांचा इतिहास, दाव्या प्रतिदाव्यांच्या मालिका आणि एकच वास्तू. कधी वाग्देवीचं प्राचीन मंदिर तर कधी कमाल मौला मशीद. मध्य प्रदेशातील धार इथल्या ऐतिहासिक भोजशाळा वादाला आता एक नवं आणि अत्यंत निर्णायक वळण मिळालं आहे. केवळ भावनेच्या आणि तोंडी दाव्यांच्या आधारावर चालणारा हा अनेक दशकांचा वाद आता थेट विज्ञानाच्या कसोटीवर आलाय. इंदूर उच्च न्यायालयाने ASI चा वैज्ञानिक अहवाल ग्राह्य धरत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय. काय आहे हा संपूर्ण वाद आणि कोर्टाच्या या निर्णयानंतर पुढे काय होणार, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. धार येथील ही वास्तू साधारण 11व्या शतकातील असल्याचा इतिहास आहे. पण या एकाच वास्तूवर 3 वेगवेगळ्या समुदायांचे दावे आहेत. हिंदू पक्षाचे स्पष्ट म्हणणं आहे की ही वास्तू देवी सरस्वतीची म्हणजेच वाग्देवीची प्राचीन मंदिर आहे. तसेच 12व्या शतकातील परमार वंशाचे महान राजा भोज यांच्या काळातील हे एक भव्य आणि प्रतिष्ठित शिक्षण केंद्र म्हणजेच विद्यापीठ होतं. दुसरीकडे मुस्लिम पक्ष या वास्तूला कमाल मौला मशीद असे संबोधतो आणि तिथे त्यांचा दावा सांगतो. यात आणखी एक बाजू म्हणजे एका जैन गटाने न्यायालयाला असा दावा केला होता की मध्ययुगीन काळात हे एक जैन मंदिर आणि गुरुकुल होतं. या प्रदीर्घ वादाला खरं आणि निर्णायक वळण मिळालं ते 2022 मध्ये. हिंदू फ्रंट फॉर जस्टिसच्या वतीने रंजना अग्निहोत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हायकोर्टात एक नवी याचिका दाखल केली. या याचिकेत एक अत्यंत स्पष्ट आणि मोठी मागणी करण्यात आली होती. ती म्हणजे भोजशाळेचे खरे धार्मिक स्वरूप निश्चित करावं आणि हिंदू समाजाला तिथे विना अडथळा पूर्ण पूजेचा अधिकार मिळावा. याच याचिकेवरून पुढे हायकोर्टाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर तब्बल 6 वेगवेगळ्या याचिकांवर प्रदीर्घ सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान 11 मार्च 2024 रोजी हायकोर्टानं एक धाडसी निर्णय घेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला संपूर्ण परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. ASI च्या टीमनं अतिशय बारकाईने 22 मार्च 2024 पासून सलग 98 दिवस या संकुलाचे सर्वेक्षण केले आणि त्यानंतर 15 जुलै 2024 रोजी तब्बल 2000हून अधिक पानांचा एक सविस्तर अहवाल न्यायालयासमोर सादर केला. या अहवालाला स्वीकारत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानं ऐतिहासिक निर्णय दिला. कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला. धारची भोजशाळा हे हिंदू मंदिर आहे यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय. देशाच्या पुरातत्व विभागाने तयार केलेला अहवाल स्वीकारत उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. या निर्णयाला विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. पण सर्वोच्च न्यायालयातही पुरातत्व विभागाच्या अहवालाची दखल घेतली जाण्याचीच दाट शक्यता आहे. ASI ने सादर केलेला वैज्ञानिक सर्वे रिपोर्ट पुढील कायदेशीर प्रक्रियेचा मुख्य आधार असल्याचं उच्च न्यायालयाने ठामपणे नमूद केलंय. हिंदू पक्षासाठी हा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय, कारण आता केवळ भावनिक किंवा तोंडी दाव्यावरून नाही तर थेट वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर या वास्तूचे मूळ स्वरूप सिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय. थोडक्यात सांगायचं तर हिंदू समाजासाठी हा निकाल एक आशेचा किरण आहे. शेकडो वर्षांचा हा गुंता आता पुराव्यांच्या आणि विज्ञानाच्या आधारे सुटण्याच्या मार्गावर आहे. यापुढील सर्व न्यायालयीन लढाई आता ASI च्या याच रिपोर्ट भोवती फिरणार आहे. तुम्हाला या ऐतिहासिक निकालावर काय वाटतं? तुमच्या मते या प्रकरणाचा अंतिम निकाल काय असू शकेल? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे विचार सांगा. धन्यवाद.